हे बघा दीदी. चिनू कोण आहे? दीदी कुठे आहे? तू बोल तू बोल. तिने किती छान पाय दिलाय. हा ते झालं की ते झालं की हा ते मम्मीकडे द्यायची नाही. मम्मीकडे नको देऊ. गेली मग आई मम्मीकडे गेली. हा माझा आहे आजचा लास्ट आउटफिट दुबईचा. मी केस ॲक्च्युली मोकळं सोडली होते पण आता केस बांधले कारण की बाहेर जायचं आहे. चिनूला पण घ्यायचं होतं. मला दाखवते आजचा आउटफिट. आणि आज आमचा शेवटचा दिवस पण आहे. तर आम्ही गुड बाय करतोय दुबईला. म्हणजे अजून काय राहिलंय का? नाही राहिलं तर नसेलच म्हणा काही. तेच आम्ही चेक करते. अरे पण माहिती की एक कडी इथली निघती आहे कुठली तरी. ते आपण ह्याला गेलतो ना ते तेव्हा निघली तिथे राईटला. तो चलो. हा ठीक आहे. ह्याच्या मागे काय राहिलं नाही ना? सगळं चेक केलंच ना? सगळं चेक पहिलेच ते करून घेतोय. काय राहिलं नाही पाहिजे. 6 दिवस राहिले ना आपण इथे. हा ना यार. बाय बाय. चलो यार संपली पण ट्रिप. खूपच असं बेकार वाटते मला. अजून आज फिरायचं आपल्याला. पण तसं म्हणायला गेलं की आता संपलीच की. आजचा लास्टच दिवस ना. दुबई तर एंड केलेलं आपण. दुबई तर एंड केलंच की. हो ना पण ट्रिप तर संपली ना. परत ते सकाळी बसा 11 वाजता कामं करा. ऑफिस करा. स्वयंपाक करा. सुरू पहिल्यापासून सुरू सगळं. चलो बाय. मला खूपच वाईट वाटते. शिनू नुसता सकाळपासून दीदी दीदी म्हणजे जसं ट्रिपला जसं दीदी दीदीच चालू आहे तिचं. आता ती दीदी पण शब्द बोलायला लागली आहे चिनू. चिनू कोण कुठे आहे? दीदी कुठे आहे? गोड लागते चिनीची पप्पी. कुठे आहे दीदी? का गलाडो असं करते? अरे बागो 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 बागो. काय झालं लाडो? भागो भागो भागो. तिला मसाज मसाज. कोण बसू दे? कोणी बसू दे तिथं? किती गोड बोलती हा ना. किती गोड बोलती. जा बरं स्वामीशी परत तू पळ बर. दीदी कुठे गेली का? नको नको. हातात नाही लाडो. दीदी बघ कुठे. फायनली आता मी निघालो आहे. 1 वाजला इथं. 1 वाजताच गाडी. काय झालं? चिनूची खरंच आमची ऍक्टिंगच सुरू असते. ओ का लाडू कोण झालं? नाराज झाली? आम्ही आता निघालो आहे अबुधाबीला. अबुधाबीचे काही साईट सीन्स करून मग बॅक टू एअरपोर्ट टू मुंबई टू पुणे. बस आता आजचं हे शेड्यूल आहे. खूपच मला एकदमच वाईट वाटते. झाली पण ट्रिप संपली राव. एकदम मला असं हे होते. अजून थोडे 2-4 दिवस हवे होते आम्हाला पण ठीक आहे. चिनू काय चाललंय लाडो? चिनूचं तर काही मस्ती. आणि सगळं हे चिनूचं कॅरी करावं लागतं. तर हे शॉल आहे आणि हे तिचं डायपर चिनूचं. हे सगळं नेहमी आम्हाला असं घेऊन हिंडावं लागतं चिनूचं सगळ्या गोष्टी. चल काय म्हणणं आहे तिचं? बॉटल. हां चिनू चल चल.
हो चल लाडू. कम कम कम. आता आम्ही आलो आहोत अबुधाबीला टेम्पलमध्ये. हे बघा हे आहे टेम्पल आणि त्याचा सराउंडिंगचा असा स्पेस आहे. जेव्हा तुम्ही ते एंट्री कराल तर या साईडला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि देन तुम्हाला इथून आतमध्ये एंट्री भेटते. त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटत नाही. पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं. फ्री आहे, त्यात काही चार्जेस वगैरे नाही आहे. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला ते खूप साऱ्या गोष्टी विचारतात, तर तुम्हाला सगळं हे फील करूनच आत एंट्री देतात. खूप सिक्युरिटी खूपच तगडी आहे ह्यांची. फ्लावर्स बघा किती सुंदर लागतात. छोटी छोटी फुलं पण त्याला. एकाला फक्त हे काय हे बघा ना, खत कसं असेल ते माती उडू नये म्हणून आहे. मे बी असेल तसं. पण सिक्युरिटी किती भारी बघा ना. फरशी बघ किती स्वच्छ आहे. आणि ह्याला बाप्स हिंदू मंदिर म्हणतात. BAPS हिंदू मंदिर. खूप सुंदर आहे, खूप क्लीनलीनेस आहे. हे खास शू हाऊस आहे ह्याचं, ह्या मंदिराचं. म्हणजे किती भारी बघ ना शू हाऊस. हे खास हे शू हाऊस आहे इथलं. इथं आपण चपला ठेवू शकतो. आम्ही आता आलो इथे ग्रँड मॉस्कला. आपण आता वरती चाललो. हे इमिरेट्स मधलं सर्वात मोठं मस्जिद आहे. हे असं सगळं तुम्हाला कव्हर करूनच जावं लागतं. सगळं हेड वगैरे तुम्हाला फुल एकदम लूजवाले कपडे घालायचे असतात. सगळेजणांनी मोस्टली बुरखा घातलाय, पण नाही, आपण आपले नॉर्मल ड्रेस किंवा असं एकदम कम्प्लीट पॅक पण जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे वरती दुपट्टा वगैरे आपल्याला घ्यावा लागतो. एवढी सेक्युरिटी आहे मी तुम्हाला सांगते. प्रत्येक ठिकाणी चेक करतात काय चालले, कुठं थांबायचं नाही वगैरे अशा गोष्टी तर आहे. पण ते ॲक्च्युली हे करेक्ट पण आहे. हे असलं पण पाहिजे. मोठ्या मोठ्या ठिकाणी हे असलंच पाहिजे. तर ही गोष्ट आम्हाला खूप आवडली. आणि मॉल पण तिथं जवळच आहे. म्हणजे हा एंट्रन्स आहे आणि मॉल तिथं बाहेर आहे. किती सुंदर आहे बघा. खूपच सुंदर आहे. डिसिप्लिन पण एवढे भरपूर आहे. तुम्ही नवऱ्याचा हात वगैरे पकडून चालू शकत नाही. ऑलवेज कवर युअर हेड या गोष्टी. आम्ही थोडं लवकर निघालो, त्यानंतर आमची फ्लाईट आहे अराऊंड 10:30 वाजता. त्यामुळे आम्हाला थोडं फास्टमध्येच करावं लागलं. पण खूपच छान, म्हणजे सगळं मस्त होतं एकदम. आम्ही आता आलो आहे एअरपोर्टला, अबुधाबीच्या एअरपोर्टला. आणि बॅक टू आता मुंबई. किती वाजता फ्लाईट आहे? 11:15. काय 2 तास काय झालं? पप्पा मम्मीना आम्ही आता बाय करतोय. मम्मी बसली आतमध्ये. जाऊ दे राहू दे आतच तिला. बाय.